लाडक्या बहिणींसाठी शेवटची संधी. 80 लाख लाडक्या बहिणींचे हप्ता होणार कायमचा बंद. लाडक्या बहिणीसाठी 4 कडक नियम आता लागू झालेत. मुख्यमंत्र्यांनी लाडक्या बहिणींना दिली 2 दिवसाची मुदत. आता जर तुम्ही हे कागदपत्र दिलं नाही तर तुमचे 1500 रुपये कायमचे बंद होणार. ज्या बहिणी 2 दिवसात हे कागदपत्र जमा करतील त्यांनाच आता फेब्रुवारीचा हप्ता आणि इथून पुढचे सगळे हप्ते मिळणार. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. जर तुम्हाला इथून पुढचे सगळे पैसे मिळवायचे असतील तर एक कागदपत्र तुम्ही हे अंगणवाडी सेविकांकडे जमा करून द्यायचं आहे. लाडक्या बहिणीसाठी ही शेवटची संधी आहे, कारण जर हे कागदपत्र अंगणवाडी सेविकांकडे जमा केलं नाही तर 1500 रुपये कायमचे बंद होणार. आत्ताच काही दिवसांपूर्वी राज्याचा नवीन अर्थसंकल्प सादर झालाय. त्यामध्ये 21,000 कोटींचा निधी बहिणींसाठी मंजूर केलाय. आता हा निधी पाहून बहिणी खुश झाल्या होत्या, पण लक्षात घ्या, मागच्या वर्षी हाच निधी 36,000 कोटी होता, म्हणजे 15,000 कोटींचा निधी हा कमी मंजूर झालाय. याच्यावरून तुम्ही लक्षात घेऊ शकता की सगळ्या बहिणींना पैसे आता मिळणार नाहीत. 4 नियमानुसारच पैशांचं वितरण होणार. ज्या महिला या 4 नियमात बसतील आणि ज्या बहिणी लवकरात लवकर हे कागदपत्र जमा करतील, फक्त त्यांनाच पैशांचं वितरण होणार आहे. आतापर्यंत लाडक्या बहिणींना जानेवारीपर्यंतचा हप्ता मिळालेला आहे. आता बहिणी वाट पाहत आहेत फेब्रुवारीच्या हप्त्याची. पण सरकारकडे पैसे नव्हते आणि ते पैसे सरकारने अर्थसंकल्पात मंजूर केले. आता कोणत्याही क्षणी फेब्रुवारीचा हप्ता सुरू होईल. पण फेब्रुवारीच्या हप्त्यापासूनच लाडक्या बहिणीला आता अपात्र करायला सुरुवात झालीय. 4 नियमानुसार पहा, लाडक्या बहिणीला वाटत असेल की आपोआप पैसे येतील, पण असं होणार नाही. कारण की 4 नियम जर बसले नाहीत आणि हे कागदपत्र जर अंगणवाडी सेविकांना लवकरात लवकर जमा केलं नाही तर तुमचे पुढचे पैसे तर बंद होतीलच, पण तुमचे मागचे जे पैसे आहेत, जे राहिलेले आहेत, तेही तुम्हाला मिळणार नाहीत. आणि ज्यांना नियमितपणे पैसे मिळाले त्यांचे पैसे देखील सरकार जमा करून घेऊ शकतं. सरकारने 4 नियम तर लावलेच आहेत. ते 4 नियम नेमकं कसे आहेत, त्या 4 नियमात तुम्ही बसता का, हे कसं चेक करायचं, हे प्रत्येक महिलेला आता लवकरात लवकर पाहावं लागेल. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ते कागदपत्र. एक कागदपत्र जे लाडक्या बहिणींनी अंगणवाडी सेविकांकडे जमा करायला सांगितलेलं आहे. पहा, नवीन 4 अटी लागू केल्यात आणि ह्या 4 अटींनुसारच पैशाचं वाटप होणार. या 4 नियमात जेवढ्या बहिणी बसतील त्याच पात्र समजल्या जाणार. ज्या बहिणी कागदपत्र जमा करतील तेवढ्याच पात्र, ज्या बहिणी करणार नाहीत त्या सगळ्या अपात्र. लक्षात घ्या, हे 4 कडक नियम लागू झाल्यामुळे आज सकाळीच 76 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. आता बऱ्याचशा महिलांना वाटतं की आधीचे हप्ते आले म्हणजे पुढचे हप्ते आपोआप येतील. मग लक्षात घ्या, अर्थसंकल्प सादर झालाय आणि अर्थसंकल्प हा पुढच्या वर्षासाठी आहे, म्हणजे 1 मार्च पासून पुढच्या 31 मार्च 2027 पर्यंत. तर तोपर्यंतचे नियम आता फायनल झालेले आहेत. पहा, आधी जे होते ते नियम वेगळे होते. आधी काय असायचं, जसं तुम्हाला माहित आहे की 4 चाकी गाडीचा नियम होता. 4 चाकी गाडी तुमच्याकडे नसली तर पैसे मिळायचे. उत्पन्न कमी असायला हवं असा एक नियम होता. पण आता तेवढ्यावर सरकार थांबलं नाही. तर आता तुमच्या घरात जर टीव्ही असेल, तुमच्या घरामध्ये फ्रीज असेल किंवा तुमच्या घरात 2 चाकी गाडी म्हणजेच मोटरसायकल असेल, तरी देखील तुमच्या खात्यात पैसे यायला अडचण येऊ शकते. तर असे महत्त्वाचे नियम आता बदलले आहेत. पहा, नियम हे पूर्णतः नवीन आहेत आणि एक कागदपत्र लवकरात लवकर द्यायला सांगितलेलं आहे. त्यामुळे तुम्ही जर या नियमांची माहिती घेतली नाही तर लक्षात घ्या, फेब्रुवारीपासून पूर्ण वर्षभर 1500 रुपये येणार नाहीत. म्हणजे लक्षात घ्या, 1500 रुपये एका महिन्याचे, म्हणजे एका वर्षाचे होतात 18,000 रुपये. आणि साधारणपणे या सरकारचा कालावधी राहिलाय 3 वर्ष, तर साधारणपणे 54,000 रुपयांचं तुमचं नुकसान होऊ शकतं. अतिशय महत्त्वाची जर माहिती तुम्ही व्यवस्थित घेतली नाहीत तर. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते 4 नवे नियम कोणते आहेत, कोणते कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहे की ज्यामुळे तुमचे पैसे कायमस्वरूपी सुरू राहतील. पहा, या व्हिडिओचा एकही भाग तुम्ही जर स्किप केला तर तुमचे पैसे 100% बंद होऊन जातील. त्यामुळे अतिशय लक्षपूर्वक ही माहिती पाहायची आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेसाठी लागू झाले 4 भयानक नियम आणि एक कागदपत्र लाडक्या बहिणीला करायला लावले जमा. 2 दिवसाच्या आत मुख्यमंत्र्यांची अर्जंट सूचना. पहा, हा विषय आता लाडक्या बहिणीच्या भविष्याचा आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी काल रात्री बैठक घेतली. त्या बैठकीत KYCचा आकडा चेक करण्यात आला. तेव्हा लक्षात आला की निम्म्यापेक्षा जास्त महिलांची KYC अजून बाकी आहे आणि ज्यांनी KYC केली त्यांच्यामध्ये चुका भरपूर आहेत. आता ज्यांनी KYC केली आणि त्याच्यात चुका झाल्या तर अशा सगळ्या महिलांचे पैसे बंद होणार आहेत, अशा प्रकारचा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. आता जर तुम्ही KYC केली नसेल किंवा चुकली असेल तरीही तुम्हाला जर पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा. कारण की 4 नियम आणि एक कागदपत्र काय आहे हे जर तुम्हाला समजलं आणि याप्रमाणे तुम्ही काम केलं तर तुमचे पैसे हे येऊ शकतात.
चला तर मग सरकारचे ते कडक 4 नियम नेमके काय आहेत आणि ते तुमच्यावर कसे लागू होणार हे टप्प्याटप्प्याने समजून घेऊया. यानंतर कागदपत्रांची जुळवाजुळव नेमकी कशी आणि कुठून करायची, तसंच तुमचा हक्काचा लाभ कायम चालू ठेवण्यासाठी काय करायचं याची सविस्तर माहिती मी तुम्हाला देणार आहे. सगळ्यात आधी आपण नियमांकडे वळूया. सरकारने ज्या 4 अटी घातल्या आहेत आणि जी महत्त्वाची कागदपत्रं मागितली आहेत त्याची नीट माहिती घेऊ. प्रथम ते 4 नियम पाहू. यातल्या पहिल्याच नियमात जवळपास 70% महिलांचे पैसे अडकण्याची दाट शक्यता आहे. हा पहिला नियम थेट तुमच्या आधार कार्डाशी संबंधित आहे, कारण प्रत्येक भगिनीकडे आधार आहे आणि त्यावरच खात्यात पैसे जमा होतात. त्यामुळे लाभ सुरू ठेवण्यासाठी हा नियम पाळणे एकदम अनिवार्य आहे. दुसरा नियम शिधापत्रिका म्हणजेच रेशन कार्ड धारक महिलांसाठी आहे. रेशन कार्ड तर प्रत्येकाकडे असतेच, मग ते पिवळे असो वा केशरी. या दुसऱ्या नियमामुळे 80% महिला मोठ्या अडचणीत येऊ शकतात. तिसरा नियम 50% महिलांसाठी आहे, ज्यात भयानक तांत्रिक अडचणी येऊ शकतात. परंतु चौथा नियम तर 100% महिलांसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. तिसरा नियम पॅन कार्डचा आहे. ज्या भगिनींकडे पॅन कार्ड आहे त्यांनी हा नियम नीट समजून घेतल्याशिवाय व्हिडिओ चुकूनही बंद करू नये. आणि अंतिम चौथा नियम तुमच्या बँक खात्याशी जोडलेला आहे. बँक खात्याचा विषय असल्याने सर्व महिलांना तो पाळणे आता बंधनकारकच आहे. जर या चौथ्या नियमाचे उल्लंघन झाले किंवा नीट पालन झाले नाही तर मिळणारा लाभ तर जाईलच, पण जुन्या जमा पैशांची वसुली देखील सरकार करू शकते, जो अत्यंत गंभीर भाग आहे. आता या सर्व नियमांची सविस्तर माहिती आणि सरकारने मागितलेले ते विशेष कागदपत्र याची पूर्ण माहिती घेऊया. आता लक्ष देऊ नये का? पहिल्या नियमानुसार तुम्हाला पैसे मिळतील, ज्यात सुरुवातीला फारशी अडचण येणार नाही. पहिला नियम आधार कार्डाचा असून ज्यांच्याकडे ते उपलब्ध आहे त्यांना तो लागू आहे. दुसरा नियम रेशन कार्डाशी निगडीत आहे. रेशन कार्ड आणि आधार असूनही तुमचा लाभ अचानक का थांबतो हे नीट समजून घ्या. तिसरा नियम पॅन कार्डचा आणि चौथा बँक खात्याचा आहे. आधार कार्डाबाबत शासनाला आता अनेक त्रुटी सापडल्या आहेत, जसे की चुकीची नावे किंवा तुमच्या जन्मतारखेत केलेले बदल. काही महिलांच्या आधारवर अजूनही माहेरचे नाव आहे तर बँकेत पतीचे नाव. अशा विसंगतीमुळे तुमचे लाभ कायमचे थांबवले जातील. रेशन कार्डाचा नियम असा आहे की अनेक महिलांनी अद्याप ई-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. रेशन दुकानात त्वरित जाऊन पॉस मशीनवर अंगठा लावून कुटुंबाची KYC करणे अत्यंत गरजेचे आहे. पॅन कार्डचा नियम तर अत्यंत कडक आहे. ज्यांचे पॅन कार्ड आधारला लिंक आहे त्यांचे सर्व बँक व्यवहार सरकारला सहज कळतात. यावरून तुमच्या वार्षिक उत्पन्नाचा अचूक अंदाज घेऊन सरकार अपात्र महिलांना योजनेतून बाहेर काढणार आहे. चौथा नियम बँक बॅलन्सचा आहे. अनेक महिला पैसे जमा होताच ते लगेच काढून घेतात. खात्यात किमान आवश्यक शिल्लक ठेवत नाहीत, ज्यामुळे तांत्रिक अडचणी निर्माण होतात. तसेच आधार बँक लिंकिंग हा देखील यातला सर्वात मोठा मुद्दा आहे. आता सरकारने कोणते कागदपत्र कोठे सादर करायला सांगितले आहे आणि KYCचे काय नियम आहेत ते पहा. सरकारने ई-KYCची मुदत 31 मार्च 2024 पर्यंत ठेवली होती. तोपर्यंत केवळ 50%च काम पूर्ण झाले. ज्यांची KYC राहिली आहे त्या महिलांना आता शेवटची संधी आहे. तर माझ्या लाडक्या बहिणींनो, आत्तापर्यंत तुम्ही ऐकले की परिस्थिती किती गंभीर आहे. 76 लाख महिला आधीच अपात्र ठरल्या आहेत आणि तुमचा नंबर त्यात लागू नये असं मला मनापासून वाटतं. म्हणूनच आता तुमच्या पुढच्या 2 मिनिटात मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार आहे की तुम्हाला नेमकं काय करायचं आहे. नीट लक्ष देऊन ऐका आणि बाटलाच कुठेतरी देऊन ठेवा. स्टेप 1, अंगणवाडी सेविकांशी उद्या शक्य असल्यास आजच तुमच्या भागातील अंगणवाडी सेविकाला भेटा. सरकारने जे हमीपत्र किंवा नवीन KYC फॉर्म अपडेट करायला सांगितला आहे तो त्यांच्याकडून घ्या. बऱ्याचदा ऑनलाईन सर्व्हर डाऊन असतो. अशा वेळी ऑफलाईन कागदपत्र जमा करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे. स्टेप 2, आधार कार्ड आणि बँक खाते सेटिंग तपासा. फक्त आधार कार्ड असून चालणार नाही. तुमच्या बँकेत जाऊन विचारा की तुमचे खाते NPCI मॅपिंग किंवा आधार सेटिंग झालं आहे का. जर नसेल तर तिथे एक छोटा फॉर्म भरून द्या, कारण फेब्रुवारी हप्ता फक्त आधार बेस्ड पेमेंट द्वारेच येणार आहे. त्यात ज्याचं लिंकिंग नाही त्यांचे पैसे सरकारकडे परत जाणार आहे. स्टेप 3, रेशन कार्ड ई-KYC सर्वात महत्त्वाचे आहे. अनेक बहिणींनी अर्जात रेशन कार्ड तोडलेले आहे, पण रेशन दुकानात जाऊन कुटुंबातील सदस्यांची ई-KYC केलेली नाही. तुमच्या जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जा आणि पॉस मशीनीवर अंगठा दाबून तुमची KYC पूर्ण करा. जर रेशन कार्डवर तुमचे नाव अपात्र ठरलं तर लाडकी बहीण योजनेचेही पैसे बंद होणे. स्टेप 4, नवीन उत्पन्न प्रमाणात किंवा स्वयं घोषणापत्र. नवीन अर्थसंकल्पानुसार उत्पन्नाचे निकष कडक झालेले आहेत. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या असेल तर तसा पुरावा किंवा सेतू केंद्रातील दाखला पुन्हा एकदा अर्जासोबत जोडावा लागू शकतो. अंगणवाडी सेविकेला विचारून घ्या की तुम्हाला नवीन स्वयं घोषणापत्र द्यायचं आहे का.
माझी एक छोटी विनंती, बहिणींनो, ही माहिती फक्त स्वतःपुरती मर्यादित ठेवू नका. आपल्या गावातल्या किंवा नात्यातल्या अशा अनेक गरजू महिला आहेत ज्यांना मोबाईल बघता येत नाही किंवा त्यांना वाचताही येत नाही. असा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवा. तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या गरीब बहिणीच्या वर्षाचे 18,000 रुपये वाचू शकतात. तुम्हाला आता काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये तुमच्या जिल्ह्याचे नाव लिहा, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासाठी काही अपडेट झाली असेल तर तुम्हाला लगेच कळू शकेल. जर तुम्हाला तुमचा हप्ता मिळाला असेल किंवा काही अडचणी येत असतील तर तेही कमेंट्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट्स तुम्हाला वाचून मदत करण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, अशाच खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. वेळ खूप कमी आहे, फक्त 2 दिवस, त्यामुळे आळस करू नका. लगेच कामाला लागा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.